उद्धव ठाकरे मध्यरात्री मुख्यमंत्र्यांना वर्षा निवासस्थानी भेटल्याच्या बातम्या। आंबेडकरांनी स्थापन केलेल्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसच्या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात खळबळ। उद्धव ठाकरेंसोबत भेटीबाबतचं वृत्त खोटं, आम्हाला लपून छपून भेटण्याची आवश्यकता नाही, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। तर खोट्या बातम्या पसरवणाऱ्या हँडल्सला नोटीस पाठवणार असाही इशारा। चर्चेबाबत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसच सांगू शकतील। वर्षा निवासस्थानावरील बैठकीच्या प्रश्नावर संजय राऊत यांचा थेट बोलण्यास नकार। खासदार संजय जाधव हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार अशी चर्चा। परभणीसह मातोश्रीवरील बैठकीमध्ये जाधव यांची अनुपस्थिती। अनेक जण आमच्या संपर्कात, योग्य वेळी ऑपरेशन टायगर होईल, त्या दिवशी महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल, मंत्री संजय शिरसाट यांचा दावा। छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले, शिवरायांनी मुकुट उतरवून रामदास स्वामींकडे राज्य सोपवण्याची इच्छा केली, तर बागेश्वर बाबाचा हा दावा। महापुरुषांबाबत लोककथा तयार होतात, इतिहासात असा कुठलाच दाखला नाही। बागेश्वर बाबाच्या छत्रपती शिवरायांबाबतच्या दाव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं हे भाष्य। अमरावतीत मुलीवर मुलांची वाईट नजर नको म्हणून पालकांचा अजब प्रताप। 16 वर्ष मुलीचं टक्कल करून घरात बसवलं, मुलीच्या तक्रारीवरून वरुड पोलिसात आई वडिलांवर गुन्हा दाखल, पीडित अल्पवयीन मुलीची बालगृहात रवानगी। विदर्भात उष्णतेची तीव्रता कायम, अकोला अमरावतीचं तापमान 45 अंशांवर, नागपूर गोंदिया 44 अंश सेल्सिअस तापमानासह दुसऱ्या स्थानी। येत्या काही दिवसांमध्ये तापमान आणखी वाढण्याची शक्यता।